प्रणिपात मंडळी, जय महाराष्ट्र माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र। परत एकदा नवीन वर्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मंडळी, नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवा कोरा कार्यक्रम ज्याचं नाव आहे जळताय ना जळायलाच पाहिजे। होय मंडळी, जळताय ना जळायलाच पाहिजे। मंडळी, कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपण त्या लोकांवरती बोलणार आहोत, जळणार आहोत ज्यांनी त्यांच्या चॅनलचं नाव नगरी कॉमेडी जरी ठेवलं असलं तरी त्यांच्या व्हिडिओजमध्ये घंटा कॉमेडी बघायला मिळणार नाही। हे लोक तुम्हाला कॉमेडीच्या आणि व्लॉगिंगच्या नावाखाली फक्त आणि फक्त चिवताई बनवायला लागलेले आहेत। समजलं का तुम्हाला? खरं तर व्लॉगिंग हा जो प्रकार आहे तो कोरोना व्हायरस सारखा वाढत चाललेला आहे। लोकांना व्लॉगिंग करत असताना काय लोकांना दाखवावं आणि काय दाखवू नये याचं सुद्धा भान राहणार आहे। व्ह्यूज आणि पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये हे लोकांना असं काहीतरी दाखवायला लागलेत जे बघितल्यानंतर लोकांना चक्कर येईल। अरे मुझे चक्कर आने लगा, सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। मंडळी, हे जे नॉनसेन्स व्लॉगिंग करणारे व्लॉगर लोक आहेत ना, यांच्या घरी मूल जन्माला येणं म्हणजे घराला वारच नाही तर व्हिडिओला कंटेंट मिळण्यासारखं आहे। मी आतापर्यंत मूल जन्माला आल्यानंतर त्याचं हसणं, खेळणं, हागणं, मुतणं याचं कंटेंट केलेलं बघितलंय लोकांनी, पण आता मूल जन्माला येण्या अगोदरच त्याचा खेळ करून ठेवलाय। कळाली। आता तुम्ही यांच्या चॅनलचे थंबनेल आणि टायटल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे लोकांना कसे चिवत्यात काढायलेत। रेश्माची सोनोग्राफी झाली आणि घरचे आले टेन्शन मध्ये। डॉक्टर मॅडमने असं काय सांगितलं? रेश्मा बेशुद्ध पडली असे काय झाले दवाखान्यात? रेश्माने बाळासाठी काय काय मागवले ते पहा। काय 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 लावलंय काय तू? मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत डिलिव्हरी कशी झाली हे बघितलंय का? नाही बघितलं? नका काळजी करू, ह्या लोकांनी ते सुद्धा दाखवलंय। आता यांचं कंटेंट इथूनच चालू झाले बनवायला, म्हणजे हे निघालेत आता हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये निघालेत म्हटल्यानंतर व्लॉग तर झाला पाहिजे, कारण व्लॉग नाही बनवला तर पैसे कसे येणार? पैसा ही पैसा होगा। मागे सगळ्यांसोबत बस, येडेचाळे करू नको। चल, सांगताय पण कोण? जे स्वतः युट्यूब वरती असले काहीतरी हागर कंटेंट टाकून येडेचाळे करते। बापरे, दवाखाना बघून टेन्शन यायला लागले। आता हे हॉस्पिटलमध्ये आलेत याचा अर्थ असा नाही की यांना शूट करण्यासाठी परवानगी नसेल। नाही 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 नाही, तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला एक ना एक डिटेल मध्ये बघायला मिळेल सगळं। हो भाऊ, कळालंय आम्हाला, तुला एक काळजीवान नवरा आहेस बाबा, तुला म्हणजे लय काळजी आहे तुझ्या बायकोची, कळलंय आम्हाला। एवढा पिक्चर टाईप व्लॉग करून टाकायची गरज नव्हती बाबा। काय लाजा रे, जरा लाजा 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 धरा लाजा। हा, अरे प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? काय हा, काहीतरी वाटू द्या तुम्हाला। शर्म करो, भगवान से डरो भोस। मॅडम येऊ का? अरे कशाला येऊ का? काय काम आहे तुझं तिथं मध्ये? हा, काय गरज काय आहे? आणि मला एक सांगा, ह्या हॉस्पिटलवाल्यांनी आतमधली शूटिंग करण्याची ह्यांना परवानगी दिलीच कशी? का घेतले पैसे? अरे भाऊ, झोपू दे ना तिला, शांत झोपली होती, कशाला गेला डावतायला? तिला त्रास व्हायला लागलाय, दुखायला लागले। असला कसला नवरा तू? बायकोचं इकडं दुखायला लागले आणि तू व्लॉग काढायला लागलाय। अरे काय राव? अरे काय तू राव? रेश्मा, काय होतंय? त्रास होतोय? नाही नाही, त्रास नाही होत, गुदगुल्या व्हायला लागल्या आता। त्रास होत असं ना बाई, येड्या। मी आले ना आता, टेन्शन नको घेऊ, तुझ्यासाठी मी लवकर आवरून आले, माहितीये का? सकाळी 7ला उठले, 7:35 पर्यंत आवरून निघले मी घरातून, माहितीये? हा, त्यांना काय होतंय, कसा त्रास होतोय, काय त्रास होतोय, किती त्रास होतोय हे विचारायचं द्या सोडून। तुम्ही कशा घरनं लवकर आल्या, तुमच्या मनामध्ये किती प्रेम आहे, मी कशी आले इथं हेच सांगा अगोदर। कुछ भी। तिला आता काही सुधरत नाहीये, सिच्युएशन गंभीर आहे, कळत नाहीये तिला काय करू काय नाही। म्हणूनच म्हणतोय जा ना तुम्ही बाहेर, बघू दे त्या डॉक्टरना काय करायचं ते, बघतील त्यांचे ते डॉक्टर आहेत ते। तिथे काय क्रिकेटची मॅच नाही चालू की तिकडे खेळाडू खेळायला लागले तर आणि तुम्ही कॉमेंट्री द्यायला लागला।
हे मम्मी बाळा ते काढ बरं. कुठे आहे बाळा ते? यांनी ना पूर्ण सिरियल टाईपच असा व्लॉग बनवून टाकलाय. म्हणजे कसं अँगल बाय अँगल तुम्हाला समजलं पाहिजे, कोण कुठून आलंय, कोण काय करतंय, कोण रडतंय, कोण हसतंय, कोण किती काय करायला. आता ही कोण बाई आली नवीन काय माहिती. दुसरं घडलं असं कोणाचं तुमच्या याला धीर झालाय ना साडूला. तुझे साडू असे धापक धापक काय धापक धपक फिलिंग आली आहे काय, त्याला दम लागला. मोठ्याने मोठ्याने श्वास सोडा. काय होतं नाही आता फॅमिलीमध्ये नवीन बाळ येणार आहे म्हटलं तर आनंदाचं वातावरण असतंय आनंदाचं वातावरण. याचा अर्थ एवढी ओव्हर ऍक्टिंग नाही केली पाहिजे. तायडे कसं वाटतंय ते? आवाज मोठ्या तू नको येऊ म्हणल्यानंतर कशाला परत जाती बाई तिथं. हा त्या नर्सला सुद्धा माहित आहे की बाबा ही मध्ये आल्यानंतर बाळ भिल ही जे असले नखरे बघून, येडे ताळे बघून. बस की गच बाजूला. रडण्याचा रडू आणण्याचा लय प्रयत्न केलाय पण नाही आलं रडू. सुबह सुबह तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके चुपला के ऐसे वीडियो बना रहे हो. अरे शर्म करो. कंजरी मादे झाली बाबा एकदाची डिलिव्हरी. बरं वाटलं. या लोकांनी डिलिव्हरीचा पूर्ण व्लॉग टाकलाय. बरं टाकू द्या व्लॉग, काय हरकत नाही. पण त्या व्लॉग मध्ये इतकी ओव्हर ऍक्टिंग केली ना की मिथून दादा सुद्धा असा लाजल एवढी ओव्हर ऍक्टिंग केली यांनी. तर मित्रांनो या डिलिव्हरीचा कार्यक्रम आपण इथे संपवू, कारण मी आणखीन याच्यावरती काय बोलायचं म्हटलं तर मला कळ येईल. कळाली. पोरगा झालाय का पोरगी झाली हे यांनी गुपित ठेवलंय पुढच्या ब्लॉगसाठी. डोकेबाज माणसं आहेत हे. आपण हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलेला होता. या फॅमिलीबद्दल आपल्या मनामध्ये अजिबात द्वेष नाही, कसल्याही प्रकारचा त्यांना अजिबात हेट नाही, हे लक्षात असू द्या. फॅमिलीने सुद्धा लक्षात घ्या आणि सगळ्यांसाठीच आहे. बघत राहा. जळताय ना, जळायलाच पाहिजे. तर मित्रांनो बास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.